आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाऊजी, अहो जीवाचं रान करून लोकांनी या जमिनी विकत घेतल्या. कामिनी त्या आशा गिळून टाकणार असेल तर हे बरोबर नाही. तळतळाट लागेल लोकांचा. भाऊजी, काय बी करा पण हा व्यवहार थांबवा. गरीब लोकांच्या जमिनी त्यांच्या हातनं अशा जाता कामा नये. बरोबर बोलतीयस बहिणी. आपण काहीतरी तोडगा काढायला पाहिजे यावर. असं करतो, समजा जमीन मालकांना एकत्र करतो. त्याची काहीच गरज नाहीये. अक्षरा, काय झालं ग? कामिनीला समजवायला गेले होते पण त्यांनी शरूचा जीव घेण्याची धमकी दिली. या पोरीचं काय करायचं कळना झालंय. हे बघ, तू काय बी काळजी करू नगस. शरूला काय बी होणार नाही बघ. अक्षरानं मग आपण करायचं तरी काय? दरवेळी कामिनीच्या धमक्यांना अशी भीक घालत राहायचं? तिला घाबरून आपण या येळी पण हातावर हात धरून स्वस्थ बसायचं? तिला या गरीब लोकांच्या जमिनी अशाच विकू द्यायच्या? नाही आई, आपण जमिनी विकू द्यायच्या नाहीत. काही ना काहीतरी मार्ग काढू आपण. फक्त यातलं काहीच कामिनीला कळता कामा नये. आपण तिला असं भासूया की शरूच्या जीवाची भीती घातल्यामुळे आपण शांत होतो. काका, तुम्हाला मात्र एक विनंती आहे. हा व्यवहार थोडा पुढे ढकलता येईल का? बरं, ठीक आहे, मी बघतो. अक्षरा, तू सांग, आम्ही काय मदत करू? आई, जसं चाललंय तसंच चालू आहे. आपल्याला खूप काळजी वाटते वगैरे असं काही दाखवायला नको तिला. आणि शक्यतो आपण तिच्यासमोर एकत्र नको राहायला. हं? ठीक आहे, तू बी जे करशील ते काळजीपूर्वक कर. होय. नाही, तुम्ही काहीही सांगितलं तरी माझा विश्वास बसणार नाही. खरं असलं तरी? काय खरं काय खोटं मला माहिती आहे बाबा. तू त्याच्या बापाला खोटं पाडायला निघालीस? अगं, म्या सांगतो ना माझं पोरगं कसं आहे ते. आज पातूर त्याला म्याच पोचलंय आणि त्याला ओळखतो बी. आता तेच समज मला भोगायला लागते. अगं, म्या जीव तोडून तुला सांगतोय, या भ्रमातनं बाहेर निघ. म्या जे सांगतोय तेच खरं आहे. अक्षराला दोष देणं बंद कर. हे सगळं तुम्ही तिच्या प्रेशर खाली येऊन बोलताय. नाही, तिच्याशिवाय अश्विनला कोणीच सोडवू शकत नाही म्हणून तुम्ही तिच्या होला हो करताय ना? अगं, हे सगळं मला सांगायला तिने तुम्हाला धमकावलंय का? अगं, अजिबात नाही ग बाई. हे बघ, म्या तुला अश्विन बद्दल जे काय सांगितलं त्यातला शब्दन शब्द खरा आहे. आणि अक्षरा जे बोलत होती ते बी खरंच आहे. बाबा, तुम्ही मला साथ दिली नाही आणि तिच्या प्रेशर खालीच राहिलात ना, तर मी एकटी अश्विनला सोडून आली. त्या बाईचं काही ऐकणार नाही. अगं, माझी बी तीच इच्छा आहे ग का अश्विन लवकरात लवकर बाहेर यावा. पर तो खोटा होता हे बी तेवढंच खरं आहे. आणि म्या तुला तेच समजवायला लागलोय. हे बघ, अश्विनचं तुझ्यावर प्रेम बीम काही नव्हतं. ती त्याची फक्त एक खेळी होती. तुझा वापर करून अक्षरावर दबाव टाकायचा आणि समजा हक्क आपल्याकडे करून घ्यायचं. बाबा बस. हे बघा, तिच्यामुळे तुम्ही माझ्या अश्विनवर जर काही भलते सलते आरोप करणार असाल ना, तर ते मी खपवून घेणार नाही. बाबा, माझा अश्विनवर पूर्ण विश्वास आहे. तू मला कधीच फसवणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? जाऊन कामिनीला विचार. तिला बी समजा ठाव आहे.
बोल की आठवते का? हा वहिनी कशा शरला अजून अलोभू म्हणल्या होत्या तुला, आठवते का? अरे कसली भारी मजा आलती माहितीये का तुला? लय भारी डाव रंगला होता तेव्हा. हे बघ अक्षराचाच फोन आहे, बघतो काय म्हणते. हा हॅलो, हा बोला की. समजा नीट आहे ना हो तिथं, काही टेन्शन नाही ना हो? अहो इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कामिनी गोरगरिबांच्या सगळ्या जमिनी विकायला निघाले. असं जर झालं ना तर त्यांच्या आयुष्यभराची कमाई जाईल. हे होता कामा नये, तुम्ही ताबडतोब निघा. अहो पर आपण काय करू शकतो त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी? हा चालेल चालेल, मी लगेच येतो. हा बर. चल. हे जमिनीचे पेपर्स, 12 एकरचा भूखंड आहे, एकदम तुकडा. जवळपास 80 लोकांची मालकी आहे. राजारामपुरी ते दौलतनगरच्या मध्ये एकदम 1 पीस. त्यामुळे जमिनीची योग्य ती किंमत मिळायला पाहिजे. आणि हे पेपर्स आणि ही जमीन ज्यांच्या मालकीची आहे ते समजे तुम्हाला विरोध करणारा आणि वाटल ती चाली खेळणार स्वतःच्या जमिनी परत मिळवायला. त्या डावाला तुम्ही आमच्याकडे आलं नाही पाहिजे. त्यांना कसं हाकलून द्यायचं ते तुमचं तुम्ही बघायचं. माझ्यापर्यंत काय बी आलं नाही पाहिजे. तुमचं तुम्ही निस्तारायचं समज, कळलं का? वय वय करतील की ते सगळं मॅनेज, काय का नाही साहेब? नाही म्हणजे घ्याल ना सगळं सांभाळून? नाही ना घ्याच. कसं आहे, कामिनी मॅडमच्या डोक्याला त्रास नको उगाच. वय वय काय बी प्रॉब्लेम नाही होणार मॅडम तुम्हाला. कामिनी, ताई जे अश्विन बद्दल बोलतीये ते सगळं खरं आहे? अश्विन माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत होता? मला फसवत होता का तो? ही सगळी त्याची चाल आहे असं म्हणतायत, हे खरं आहे का? अगं बोल, काय खरंय ते सांग ना मला. कामिनी, तूच सांग आता हिला खरं काय ते. काय बी झालं तरी मला माझ्या पोराची काळजी असेलच ना. तरी मी सांगतोय, त्यानं चुकीची पावलं उचलली होती आणि अक्षरा जे बोलत होती ते समद खरं होतं. शर्वरी, तुझ्यावर तर अश्विनच्या खोट्या प्रेमाचं सावटच एवढं पडलंय की आम्ही काय बी तुला सांगितलं तरी तुला खोटच वाटतंय. नाही मामा, हे असलं काय बी चुकीचं सांगून शर्वरीच्या प्रेमाचा तू खेळ करू नकोस. शरू, तू बरोबर बोलतेस. त्या अक्षरानं ना मामाला फितवलं म्हणून तिची बाजू घेऊन बोलतोय. मामा, या अक्षराच्या दबावाखाली येऊन तू असलं खोटं नाटक का सांगायला लागलं शरूला? एवढी काय गरज पडली तिच्या तालावर नाचायची? अरे अश्विन तुझा मुलगा आहे, त्याच्यावर तू किती विश्वास ठेवला पाहिजे. ही शरू बघ अश्विनवर किती विश्वास ठेवते आणि तू तिलाच फसवायला निघाला बाई. बाबा, हात जोडते मी, प्लीज असं नका वागू. माझ्या आणि अश्विनच्या प्रेमावर शंका घेऊ नका. डोळे उघडा आणि बघा कोण आपलं आणि कोण परक.
मामा काय चाललंय हे? हा, तू त्या शर्वरीच्या नादाला लागू नकोस हा. ते माझं खेळणं आहे. त्याला जाग करू नकोस, नाहीतर अश्विनच्या समध्या कटकार असताना तू बी सामील होतास असं पोलिसांना सांगेन. आणि मग लेकाला कंपनी द्यायला तुला बी जेलमध्ये पाठवेन. कळलं का? तर हे पेपर्स हे तुम्ही नीट बघून घ्या. हा, आणि आता 10 लाख गुंठा रेट चालू आहे. मग त्या हिशोबानं एका एकरचं 4 कोटी आणि 12 एकरचं किती रे काका? या हिशोबानं झाले असतील 48 करोड. हा, एवढं पैसे तुम्हाला द्यावं लागतील. अहो लई रेट सांगताय मॅडम तुम्ही. म्हणजे बघा, त्या एरियामध्ये माझे व्यवहार झालेत. 3-4 लाख रुपये प्रति गुंठा मी दिलेला आहे. मी तोच रेट देणार ना तुम्हासनी. मी सूर्यवंशींचा रेट सांगतेय. 10 लाख म्हणजे 10 लाख. बघा मॅडम, एवढं शक्य नाही. सर्व जमिनीचे मिळून मी तुम्हासनी 10 कोटी रुपये देतो. अहो तिथली मालकी मिळवणं लई किचकट आहे. नाही तर जास्त दिली असते की. हे भिग घालतोय का? हा, सांगितले तेवढे पैसे द्यावे लागतील. मी काय म्हणतो, आपण ह्या मधला काहीतरी मार्ग शोधू. जितकी कमी किंमत कामनी समोर सांगता येईल ना, त्यातच लॉक करा पड्डीशी. मग वरचं समजा पैसे आमचंच. तू व्यवहार होत आला तरी अजून सुंदर कसे आले नाही? जमीन हातचा गेला ना तर खूप अवघड होऊन बसेल. अगं नग काळजी करूस, येतच असल सुंदर. होईल ग समजा नीट. सुंदर, सुंदर आला. तू इथं काय करतोय? तुझं काय काम आहे इथं? रद्दी न्यायला आलोय. आता आयुष्यात तू असलीच कामं करणार ना? काम कसलं बी असू दे, म्या करायला आजत नसतोय. बरोबर आहे, तुझी अक्कल तेवढीच आहे ना. चांगलं कर काम कर. आईसाठी करतोय तो. आईची काळजी आहे त्याला. काय बोललीस? परत बोल. म्या कुठं काय बोलले? मी आता सुंदरला. आवाज खाली. स्वतःची लायकी ओळखून राहायचं. आता बाहेरच्यांसमोर लेकीचा अपमान करणार का तू? काय झालं आत्या? रद्दीच आहे ना. मग तिचा भाव काय करायचा आहे? तुम्ही याच्या तोंडी नका लागू. तुम्ही जा, मी आवरते हे सगळं. हा,
लवकर. आई अंबाबाई, तूच सगळं सांभाळून घे बाई आता. घरातलं काही चोरून नाही ना घेऊन चाललीस? बघू जरा. तुम्ही आता चोर म्हणून मोकळ्या झालाच आहात ना, पण खरी चोर कोण आहे ना हे तुमच्या मनाला विचारा एकदा. तुम्ही जे काही वागताय ना, देवही माफ करणार नाही तुम्हाला. आणि हा जो काही माज आहे ना, तुम्ही एक ना एक दिवस उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाही. गरिबांची हाय लागेल तुम्हाला, आणि हे सगळं निस्तरायला तुम्हाला एक ना एक दिवस यांच्या पायाशी यावंच लागेल. असं मग बघू कोण कोणाच्या पायाशी येतंय. तुला जर हा पेपरचा गट्टा हवा असेल ना, तर माझ्या पायाला हात लावायचा आणि हा गठ्ठा घेऊन निघायचा. लय जीप चुरू चुरू चालत होती ना तुझी. नाही ना तुझा मीजा सुतरवला तर बघच. तुझ्या बहिणीकडनं तुझं गाळफाड नाही ना सुजवून ठेवलं तर नावाची कामिनी नाही मी. कसल्या कसल्या गोळ्या आहेत, अजून किती दिवस या औषधं सुरू असणार आहेत काय माहित. भावाला लवकर बरं वाटायला पाहिजे. आधीच सगळं आठवू दे त्याला. त्याचा आणि वहिनीचा संसार नव्यानं फुलू दे. ए बारक्या, काय रे झालं का तुझं काम? हा होय. बरं आता ऐक, पड्डीशी जा आणि दौलतनगरच्या सरपंचाला घरला बोलून आण जा. वय वय आता जातो, घेऊन येतो बघ. वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन कामिनी मॅडम, डील फायनल. हा नाही म्हणजे कसं आहे, थोडं तुम्ही सहकार्य करा, थोडं आम्ही करू.
पैसा आज आहे उद्या नाही पण परत आहे की परवा. त्यामुळं व्यवहार आपला चोख राहायला पाहिजे. हा बाकी काय बी म्हणा यशवंतराव, तुमचं नुकसान नाही केलंय आपण. मार्केट रेट प्रमाणे तुम्हाला रेट दिलाय आपण. हा कसं काय करताय राव? हा जे असेल ते असेल. आता एक काम करा, सह्या करा आणि पेपर आपल्या ताब्यात घ्या. करू की. एका हातानं पैसे द्यायचे आणि एका हातानं पेपर्स घ्यायचे. अक्षरा